आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. दातामध्ये धरते. पाहणाऱ्याला असं वाटतं की दात लागतील ना, त्याला पिलाला दात लागतील, पण नाही, लागू देत नाही महाराज. आई म्हणत असते, अरे उन्हात काय खेळतोस, सावलीत मर मर म्हणत असते, पण प्रेम करत असते जगण्याकरता. किती जरी तू करशील मजला मार झोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती जरी तू जपशील, किती जरी तू जपशील, तळ हातावरचा फोड. कष्टाचे फोड आलेले असतात. आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. असे मायबाप असतात महाराज. एकदा गेले ना तर दिसत नाही, ते असल्यावर मात्र कळत नाही, नसल्यावर मात्र मिळत नाही. ते अस्तित्व आपल्या जीवनामध्ये असतं तोपर्यंत त्याला जोपासा, त्याला सांभाळा. हा, म्हातारपणी नाही उचलत, नाही पेलवत त्यांना, पण लहानपणी तुम्हाला कडेवरती घेऊन गावभर फिरणारा बाप कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. या कीर्तनाच्या माध्यमातून मला हेही सांगायचंय, आज या ठिकाणी जर मी उभी असेल तर ही माझ्या आई वडिलांची कृपा आहे. आई वडील हे आपल्या जीवनातील दोन खांब असतात. इमारत कितीही मोठी असू द्या, खांब ढासळतात, मोठी असलेली इमारत सुद्धा खाली येत असते. मायेचा हात फिरवणारा पाठीवरून गेलेला बाप आणि तोंडावरून हात फिरवणारी गेलेली माय एकदा का डोंगराच्या आड गेली तर ते आपल्याला परत भेटत नाही. म्हणून हे दराडे कुटुंब एका वर्षापासून जे वडिलांच्या दुःखामध्ये आहे, या दुःखातून सावरण्याची ताकद या कुटुंबाला माऊलीने देव. प्रथमतः मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. समस्त दराडे परिवार, समस्त गावकरी मंडळी आणि आमचे विनीत परमेश्वर दादा रामकिसन दराडे, तसेच आमचे बाळासाहेब भाऊ रामकिसन दराडे दादांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देईल. त्यांची एवढी धावपळ, एवढी मनामध्ये तळतळ, कसं होईल. सकाळीच हा वॉटरप्रूफ मंडप टाकणं चालवणं होतं, तेव्हा मी पाहिलं, म्हटलं आता म्हणजे मंडप असा टाकला, पाऊस आला तरी कीर्तन बंद करायचंच नाही, हा निश्चय त्यांचा आहे. म्हणून त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते. तरुण मंडळी सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आमचे कांदे महाराज आहेत, ज्योतिषाचार्य महाराजांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते. आणि त्यांचा हा असलेला नम्र स्वभाव, एका वक्त्याने दुसऱ्या वक्त्याचं कीर्तन ऐकणं याकरता मोठे पण लागतं बरं का. नाही तर मग कुणाचं कीर्तन आहे, कशाला मी येऊ, मी एक कीर्तनकार आहे, मी पण महाराज आहे, हा इगो, हा गर्व, ज्याच्यामध्ये तो माणूस कधीच मोठा होत नाही. कुणाचं मग लेडीजचं कीर्तन आहे, ह्या सगळ्या गोष्टी. हा परमार्थ म्हणजे वेदातून बाहेर येणं, हा परमार्थ आहे. हा परमार्थ, हा सिद्धांत आहे परमार्थाचा. या ठिकाणी महाराज आहेत. आणि मी नेहमी सांगत असते, पहा तुम्ही आपले माणसं आहे म्हणून एक शब्द जास्त बोलून जाईल. ज्याला मोठं व्हायचं आहे, ज्याला मोठा परमार्थ करायचा आहे, त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. नम्र झाला भूता. भगवंताला जिंकण्याची ताकद फक्त नम्र माणसामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देते. कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल या ठिकाणी विष्णू महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आता आम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या ह्या परिसरामध्ये प्रथम, वा वा क्या बात आहे, भागवताचार्य महाराज या ठिकाणी आहेत. सर्वांना धन्यवाद देते. आपल्याकडे वेळ तसा 10 ते 12 होता, नंतर 11 ते 1 झाला, आता 12 ते 4 आहे. विठाल विठाल सांभाळून. अभंग खूप गोड आहे, सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे. अनेक जणांनी या ठिकाणी माझं यूट्यूबला कीर्तन ऐकलेलं आहे, माझे यूट्यूब फॅन, त्यांना सुद्धा धन्यवाद. अभंग तुकोबारायांचा आहे. सरळ सरळ भावार्थ असा आहे, तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात, मानवी देहाला विचाराची गरज आहे, विचारमय जीवन असावं म्हणून एक काम करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. आवाज कमी नका करू.
प्रवास लई लांबचा झालाय ना, एनर्जी इम्युनिटी पॉवर कमी आहे. क्षणोक्षणाची करावा विचार, म्हणून मानवी देहाला विचाराची गरज आहे. विचार करावा. लोक म्हटले ठीक आहे विचार करायला तयार आहे, पण कशाचा विचार करावा हेही एका शब्दात, एका वाक्यात, एका उत्तरामध्ये सांगून टाका. तुकोबराय म्हणतात तरवया पार भव सिंधू हाची करावा विचार. कारण नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातू काळ सावधान. सगळ्यांना माहितीये नाशिवंत देह जाणार सकळ, जाणारच सकळ. एक दिवस जायचंच आहे हे तुम्हाला आम्हाला माहितीये. पण शोकांतिका अशी आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल जगातलं, हे ताजमहल, कुतुब मिनार, आणखी 2-4 आश्चर्य असेल, ते आश्चर्य थोडे वेगळे ठेवा. जगातलं जे गिनीज बुकामध्ये ज्याची नोंद नाहीये असं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर ते आश्चर्य असं आहे, माणसं स्मशान भूमीमध्ये जाऊन बसतात. एखाद्याच्या अंत्यविधीला आपण जातो, माणसं स्मशान भूमीमध्ये जाऊन सुद्धा स्वतःचं मरण विसरतात. हे जगातलं आश्चर्य आहे. पहा विठ्ठल माणसं स्वतः जातात, हे जगातलं आश्चर्य आहे. म्हणून नाशिवंत देह सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिनम नामदेव दया मूर्ती नाथ मुंदे पुनः पुनः वैरागेश परममूर्ती देव क्षेत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टम. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करवया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ. कमी आहे थोडा. आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे असा सिद्धांत देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की आज बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलो. विशेषतः कालच भरपूर पाऊस झाला. अशाही परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजन करणं खूप कठीण गोष्ट आहे. पहा, आणि मी सांगत असते सप्ताह करणं सोपं, पण एका दिवसाचा कार्यक्रम करणं ही अवघड गोष्ट आहे. जशी त्या बापाची अवस्था होत असते की सकाळी पाहुणे पाहायला येतात आणि दुपारून पाहुणे म्हणतात की ठीक आहे चला आज संध्याकाळीच लग्न करून टाकू. त्या बापाची जशी अवस्था होत असते, पळापळ होत असते, धावपळ होत असते, तशी अवस्था एका नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मलाही भाऊ प्रश्न पडला होता की आता चाललोय आपण जाणं म्हणजे तुमच्या मनावरती भार घालण्यासारखं आहे. कसं होईल काय होईल, पण एक चला मनामध्ये एक शंका निर्माण झाली की ठीक आहे एवढ्या पावसामध्ये कार्यक्रम ठेवलाय म्हणजे गावामध्ये सभा मंडप असला पाहिजे म्हणून ठेवला असेल. ही संकोचपणे आपण टेन्शन घेत नाही, चला मंडप जरी गेला तर आहे आपला सभा मंडप. म्हणून हा सभा मंडप काय मोठा नाहीये, हा सभा मंडप नाही, हा धर्म मंडप आहे. म्हणूनच मला वाटतंय मेघराजा थांबलेला आहे आणि थांबावं. एक काळ असा होता की मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता. आज जसा पाण्याचा प्रश्न आहे तसाच होता, पण दोन्ही प्रश्नामध्ये थोडासा फरक बदल होता. असा
की पाणी पाणी म्हणावं लागायचं. वा? पाणी पाणी म्हणावं लागायचं आणि मग पाणी यायचं. आता पाणीच पाणी म्हणतोय आपण. शेतकऱ्याचं आम्ही पाहिलंय रस्त्याने खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये ही कोरोनाची महामारी, एवढं मोठं संकट, आपण हे संकट प्रत्येक जीवावर पेलवत असताना खूप मोठं संकट आहे. जेव्हापासून कोरोना आला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 22 मार्चला कमीत कमी 300 ते 400 प्रवचनं केले मी पुणे जिल्ह्यामध्ये की जे कोरोनाने गेले. माझ्या पाहण्यामध्ये असंही मला पाहायला मिळालं की माणसं कोरोनाने कमी गेले, भीतीने जास्त गेले. म्हणजे कितीचा स्कोर होता? 5चा स्कोर होता. काय झालं? त्यांना वाटतं जातो की काय, जातो काय. हा सगळ्यात मोठा रोग आहे. पहा कितीही मोठा संघर्ष करावा लागला, कितीही मोठं दुःख भोगावं लागलं, संघर्षातून मार्ग काढण्यासाठी मुंडे साहेबांचं हे ज्वलंत आपल्या जीवनामध्ये उदाहरण आहे. म्हणून असंही जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे, जे संघर्षमय असलं पाहिजे. आज संघर्षातूनच आपण सर्व भारतीय पुढे जातोय. एक संकट झालं की दुसरं संकट आपल्या डोळ्यासमोर उभंच आहे. असो, अशाही संकटामध्ये, अशाही महामारीमध्ये तुम्ही सर्वत्र एकत्र आलात, म्हणून तुमचं प्रथमतः कौतुक करणं गरजेचं आहे. मी सांगत असते, कीर्तन ऐकणं, भजन करणं, भजन ऐकणं, भगवंताचं नामचिंतन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ही भाग्यवंताला घडत असते. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठ होय. अनेक जन्माचं पुण्य असेल तरच हा धर्म मंडप इथं बसायला मिळतं, विठ्ठल विठ्ठल भजन करायला मिळतं. नाहीतर पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना तो अधिकार नाहीये. मानवी देहाला आल्याच्या नंतर हा मोठा अधिकार आपल्याला मिळाला भजन करण्याचा. म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देते. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी महिला मंडळ आहे, पुरुष मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळ, परिसरातून आलेली सर्व मंडळी ज्यांची या ठिकाणी माईक सिस्टीम आहे, खूप छान ऑपरेटिंग करत आहे बरं का. नुसते डगे मोठे असून चालत नाही, त्याला सेटिंग करत आली पाहिजे. मी सांगत असते, ज्याला सेटिंग जमली त्यालाच जमली, ज्याला नाही जमली त्याने दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं. छान ऑपरेटिंग दादा करतायत, त्यांना धन्यवाद देईल. या ठिकाणी ज्यांची प्रथम चाल झाली, काय शिवरंजनी राग गायला महाराज तुम्ही. त्यांचा आवाज गोड आहे बरं का, उंच आवाज आहे. फक्त गाताना थोडं लिमिट ठेवत जा. एखाद्या बारीने तुमच्या पेटीचा जर भाता फुटला ना, ते कुठंच रिपेअर होत नाही. मग गोड गातात, उंच आवाज आहे, लेडीज स्वर आहे आणि गायनाची छान पद्धत आहे. नाही तर काही काही पद्धती असतात गायनाच्या. एखादा जर म्हणायला लागला तर त्याला टाळ वाजवता येत नाही. म्हणतो चांगला, पण वर म्हणताना खाली टाळ बंद पडतो. टाळ वाजायला गेलं तर ते तालात येत नाही. अशा काही काही पद्धती असतात. तुम्ही छान गायलंय. काही काही माणसाची म्हणण्याची पद्धत. एकदा कीर्तनामध्ये एक प्रमाण आलं होतं, वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना वडाळ गाय. मी प्रमाण दिल्याच्या बरोबर त्या गायकाने लगेच उचललं, वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना वडाळ गाय. म्हणत असताना त्याला सवय होती, एका हातात दोन्ही टाळ धरायचे आणि एका हाताने असं असं करायचं. म्हणजे ताल, काही माणसाच्या पायात ताल असतो, काहींच्या हातात असतो. त्याने असं असं करता करता जसं प्रमाण म्हणलं, शेजारच्या तोंडावर बुक्की बसली आणि जशी बुक्की बसली की त्याचं तोंड सुजलं. म्हणजे म्हणण्याच्या पद्धती काही काहींच्या, पण गोड आवाज आहे महाराजांचा. काय नाव तुमचं? दिगंबर महाराज. वा वा, क्या बात आहे. दिगंबर महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. या ठिकाणी दुसरे महाराज छान गात आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. ज्यांची मृदंगाची सुंदर अशी साथ लाभलेली आहे. महाराजांचं नाव काय? गणेश महाराज. वा वा. ते मूर्तीने लहान आहे पण कीर्ती महान आहे बरं का त्यांची. आणि आज सुनीताताई आंधळे यांच्या कीर्तनात वाजवत आहे. फेसबुक त्या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह आहे. उभा महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला पाहणार आहेत. या ठिकाणी गणेश महाराजांना सुद्धा धन्यवाद देते. सर्वच टाळकरी मंडळी आहेत. हे गायनाचारी बाबा आहे. तुमचं काय नाव? नवनाथ महाराज. वा वा, क्या बात आहे. महाराजांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते. तुमच्या गावामध्ये आम्ही प्रथमच आहोत, म्हणून तुम्हा सर्वांना परिचय करून देणं गरजेचं. नाही तर बऱ्याच जणांचा रॉंग नंबर लागतो. यांचा लागला आता.
माझे पती अभिमन्यू महाराज तेही माझ्याबरोबर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने लाभलेला हा जोडा आहे बघा. नाही तर मग एक चाक जर मोटरसायकलचं बसवलं आणि दुसरं चाक जर 4 व्हीलरचं असलं तर ती गाडी चालत नाही. दोन्ही चाकं एकाच गाडीचे पाहिजे, तेव्हा जरा बरं होतं नाही का. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देते. ज्यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, आमचे शरद दादा आणि तसेच या ठिकाणी अरविंद दादा या ठिकाणी शूटिंग करत आहे. उभा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आम्हाला घराघरात पोहोचवलं, आणि हे चॅनल म्हणजे त्यांच्यापुरतं चॅनल राहिलं नाही, ते हे घराघराचं चॅनल झालं मराठी हॉटस्पॉट. दादांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते. ज्यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. कैलासवासी रामकिसन भाऊसाहेब दराडे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. मी सांगत असते, आईबाप हे आपल्या जीवनातील 2 खांब असतात. पहा, याला थोडा आवाज द्या, घुमतोय आवाज, स्पष्ट आला पाहिजे. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.